तीच बापू तिनेच माझ्या कानाखाली मारली. तुम्ही मोठे आहेत ना म्हणून थांबली, नाहीतर सगळ्यांना चांगलंच चपकवलं असतं. अरे थांब रे. तर तुझ्या बापाने का लायसन्स काढलंय का? हा, गाडी चालवताना फोनवर बोलायला? हो मॅडम, तुम्ही माझ्या हातून चाललाय हे तुम्हाला लय मागात पडेल. ए, तुझा हा माझ आहे ना एका मिनिटात उतरावर, कळलं का? मॅडम माझे म्हणून खाजय आणि आता तर लय चढली. तुझी खाज आहे ना ती कशी विजवायची ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. हो का? बघू की कोण कोणाची उतरवतय खाज. ए, पावती फाड पटकन. ए फाडत नाही, जा टाक्याच माझ्याव. एवढा माझ आहे तुला? हा, माझ हायच आणि कशाच आहे ना ते पण तुम्हाला सांगतो. मला फक्त एक फोन लावू द्या. लाव पटकन. यंदा आपली नेत्याला तिकीट मिळाले बरं का, प्रचार जोरात करायचा. अहो बापू, तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही शब्द टाकलाय ना आम्हाला, आम्ही आसाजी प्रचार करतो नाही, धार लावून आहे यंदा. पण तुम्ही एक काम करत जा, सकाळ उठल्या आपला नेता आहे का नाही आपल्याच पक्षात आहे का एवढं फक्त ध्यान देऊन बघत जा. नाही तर काय यायचं माहित आहे का, सकाळ नेता जायचा दुसऱ्या पक्षात आणि आपण प्रचार करायचा ह्या पक्षात, असं होणार नाही, आपला नेता पक्षाची गद्दारी करणार नाही. ते सांगू नका आम्हाला. आम्ही 5 वर्ष झाले बघतोय कोण गद्दारी करते आणि कोण नाही ते. तेवढ्या 5 वर्षात इतका अनुभव घेतलाय, तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का बापू. अक्षरशः आम्ही ज्या पक्षाचा कट्टर प्रचार केला नाही त्या पक्षातली माणसं सुद्धा म्हणते ती कस काय वाटते, आता गारगार वाटतंय गारगार वाटतंय का म्हणते ती. असला खेळ झालाय, विश्वासच्या वाजा लागीचं राजकारण राहिलं नाही आता. कोण असतोय काय साहेबां झाला काय? हॅलो बापू. अरे का रे? हायवे येत आहे का जरा? काय काम नाही? काय नाही, एक जणाच्या वर्दीचा माज उतरवायचा जरा. अरे त्याला नाव सांग की साहेबांचं. अहो मॅडम आहे नवीन. हा, तुम्हीच या आणि तुम्ही पुढे फोन लावा, साहेबाचं नाव सांगा. बरं आलोच. या लवकर. मोठी चालू का मी? का हा, काय झाले? जरा फोन आला, हायवेला जायचे. बरोबर जावा मग, जावा म्हणलं माघार जावा, असं जावा नाही का. जावा, आम्ही जातो, करतो प्रचार करतो, तुम्ही काळजी करणार, जाऊ तुम्ही. जाऊ का मारणाची मस्ती. चला, आपल्याला काय प्रचार करायला सांगितलाय करायचा. ए, कधी येणार आहे तुझा बापू? दमदीर आहे का नाही? येईल की, काम असतं त्यांना, तुमच्याकडे मोकळा नाही ते. होय का? येऊ दे ना, दाखवते त्यांना पण. होय, आमच्या बापूला काय बोलायचं नाही काय? आला बघ वाघ आमचा. काय हीच कधी हीच बापू तिनेच माझ्या कानाखाली मारली. तुम्ही मोठे आहेत ना म्हणून थांबली, नाहीतर सगळ्यांना चांगलंच चपकवलं असतं. पण माझ्या पोराला का मारलं? का मारलं म्हणजे? तो काय करतोय बघा ना तुम्ही. हा, गुन्हा करतोय, मग मारायचं नाही तर काय करायचं? आणि हे बघा साहेब, माझ्याकडे आहे ना, जो गुन्हा करतो ना त्याला एकदाची कमी शिक्षा आहे, पण त्याच्या पाठीशी जो राहतो ना त्याला जास्त शिक्षा आहे. कळलं का? माझ्या पोराला मारलं. 2 मिनिटं. लावा फोन बापू. समजेल लावा, आता कोणाच्या तुम्हाला. फोन लावायचे आहेत तर. नाही समजेल ना आता तुम्हाला. हॅलो खासदार साहेब. हा बापू बोला. अहो इथं ट्रॉफिक हवालदारांनी मला आणि मुलाला अडवलंय आणि दमदाटी करून मारहाण केली आहे. अहो बापू, इथं एकतर आचारसंहिता चालू झाली आणि तुम्हाला तर माहिती आहे आचारसंहितेत काय करता येत नाही. द्या 200 रुपये करा विषय क्लोज. अहो मोठ्या साहेबांना फोन लावा की. अहो बापू, घ्या समजून, कुठं एवढ्याशा शुल्लक कारणासाठी साहेबांना फोन लावता. 100-200 टाका मिटवून. बापू लावतो म्हटलं का फोन? मिटवून टाका म्हटलं. झालं समाधान? हा,
हे बघा, माझ्या तावडीत जो सापडतो ना तर लहान मोठा कोणी नसतो, कळलं का? हो मॅडम, तुम्ही माझ्या पोरावर हातच चाललाय, लय अवघड जाईल तुम्हाला. हो, अवघड माझं नाही, तुमचं होणार आहे, कळलं का? अहो, तुमचे पोरं गुन्हे करताय आणि तुम्ही त्यांना पाठीशी घेताय, म्हणूनच तुमचे पोरं आज वाया जातात आहे. कधी तुमच्या पोरांनी चुकी केली आणि तुम्ही 2 कानाखाली लावले असं झालंय का? आणि मग परत आमच्याकडेच येत आहे, मॅडम आमचं पोरगं असं करतोय तसं करतोय, काय करायचं सांगा, समजून घ्या. काय चुकलं पोराचं? काय केलंय म्हणजे? अहो, तुमचा पोरगा भर रस्त्यात गाडी चालवत फोनवर बोलत येतोय. कदाचित ऍक्सिडेंट झाला असता, पुढच्या माणसाला काही लागलं असतं किंवा तुमच्याच पोराचे हातपाय मोडले असते तर काय वेळ आली असती? हा, बरं, एवढी बार जाऊन द्या, या सोडून. हो, हे बघा साहेब, समजून घेतलं असतं, पण तुमचा पोरगा उर्मटपणाने बोलतोय, त्यामुळे काही आता नाही. फाईन भरायचा, पावती फाडायची आणि मगच जायचं. लई माज येतोय ना त्याला, मला बोलत होता तो माज कसा उतरवायचा म्हणून. चल चला, या इकडे. कसं बापू? बापू दंड बारा म्हणते, आता काय करायचं? नालाय का, तिची काय चुकी नाही, चुकी तुझी आहे. गाडी चालू असताना फोनवर बोलायची काय गरज होती का? हा, अरे रुपया कमवायची अक्कल नाही तुला, शायनिंग मारतोय गाडीवर, फोनवर बोलतोय. एखादं आडवं आलं, काय झालं, तुला लागल त्याला लागल, हा निस्तारायचं कोणी? परत नाही करणार बापू असं. आणि एवढं झालं ती झालं आणि तिला उर्मट बोलतोय. हा, अरे हे शिकवलं का आम्ही तुम्हाला? तुझं काही चुकलं नाही, चुकला तू, आणखीन वर्ण उर्मट तूच पण. आता दंड भरा, चला. बापाला बोलावतोय आणखीन फोन करून.